मी ज्या दिवशी घरी येईल ना पोलादपूरचा जॉन सीना तुला असा मारीन ना नाव लावणार गौरव मोरे म्हणून. कोयलाचा शाहरुख. तुझ्या भावाला सांभाळत बस. कागद मला नका दाखवू असे लय कागद बघितले. तिकडे समोर कप तिकडे. कशाला बोलता तुम्ही मध्ये मध्ये? नको ना, तुम्ही कुठे जाताय? कोयलाचा शाहरुख इकडे. कोयलाचा शाहरुख इकडे येतो. तू इकडे ये इकडे. नाटकं हे वाच. नाटकं नको. मग डोकं फिरलेलं आहे. पैसे बुडाले. पटकन पटकन हे वाच. काय काय फेऱ्या कशाला मारतोय? काय फेऱ्या? दाजी वाचा ना. कॉन्फिडन्स आवडला आपण. Confidence नाही तू गप्प बस. वाच ते पटकन वाच. नमस्कार, मी गौरव मोरे हा. महाराष्ट्राचे हसत या कार्यक्रमात काम करतो. त्या शो मध्ये जसे माझे पंच वाचतात तशी ही स्कीम देखील वाचेल आणि ह्या 10 लाख रुपयांची जबाबदारी मी घेतो. सही करणार गौरव मोरे. टाणा नाना परम पोय फिल्टर पाडा. एक शब्द चुकलेला नाही. एक मिनिट ह्याच्यावर हे बघा ह्याच्यावर मी सही केलेली नाही हा. सही मी काय आहे? सही तुम्ही नाही केली, मग कोणी केली ती? हा, तुम्ही मला सांगा कोणी केली सही? ए चिपळूणचा राजपाल दो इकडे. काय? नाही, नाही. सही कोणी केली? ही सही त्याला विचार. नाही नाही, सही तुम्ही केली आणि माझ्या भावाला अडकवताय. नाही नाही काहीतरी झोल आहे. काय ए झोलाय? तुम्ही सही केली. एक मिनिट सांग ही सही तू माझ्याकडनं करून घेतली आठवते तुला? नाही सांगतो. हा लवकर सांग काय आहे? तुमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन झालं. हा, बरोबर. तेव्हा तुम्हाला खूप एरझाया कराव्या लागल्या होत्या. हा. खूप धावपळ करावी लागली होती. बरोबर. खूपदा जायचं, डॉक्युमेंट सही करायचे यायचे, तर मला ते सगळं बघवत नव्हतं. हा. मग मी काय काय केलं, केलं? एकदा 100 कागदामध्ये तुमची सही घेतली. त्यातला एक कागद उपयोगी आला. केवढा मोठ्या मनाचा आहे माझा भाऊ. काय गो करू मी तुझं? ए मोठ्या माणसाला तुझ्या भावाने मला फसवलंय. तुझ्या भावाने मला फसवलंय. त्या कागदावर माझी सही आहे. मग तुमची सही आहे म्हणजे पैसे तुम्ही घेतले, पण आता मी देणार त्याचे पैसे. म्हणजे माझ्या भावाला अडकवताय त्याने तुम्ही. पैसे दे. 10 लाख त्याने घेतलेत ना. मग सही- झालं समाधान. आता हे दोघे भांडती, याचा घटस्फोट होईल. ताई माझी दारू नाही हिंडे आणि माझं आयुष्य उघड्यावर पडेल. झालं समाधान. आणि माझं काय रे माझं काय तुम्ही जर माझ्या विश्वास ठेवलात ना, तर मी कायच्या काय करू शकेन. ते सगळं जाऊ दे. त्या 7 लाखाचं काय झालं ते सांग आधी मला. सांगतो. हा 7 लाखाचं काय झालं? तू तिकडे तू नाही तर मरून जाशील माझ्या नाही. हातून. इथे ये. पप्पा इथे ये. तुम्ही ऐ, आणि मी मेलो तर चालेल. तू गॅरंटर आहे. तुला मरू देणार नाही मी, पण तुला मरेपर्यंत मारीन मी. सांगा. मी काय सांगू? एक मिनिट. 7 लाख आहेत ना कासवाच्या स्कीम मध्ये गेले बरं का. कासवाची स्कीम. कासवाचं आता ही काय? कुठली स्कीम आहे? याने अरे बाप रे भलता भारी येतो. नुसत्या गोल गोल गोष्टी करतो तो. ए इकडे मध्ये बस. हा. त्याला बसू इथं. इथं बस. स्कीम ये, काय ये, स्कीम आहे सांग लवकर बस. ओ नो. ओ ओ, नो नो, नाही, काय सांग. करतोस? सांग काय केलंस आता? मी सांगतो हा, काय? वहिनी, सांग, हे बघा, सांग. हे बघा. सांगतोय तो भाऊजी, सांगू दे. हा बोलला होता की एक विशिष्ट जातीचं कासव असतं ते बरं. पकडायचं बुवा आणि त्याला 1 रुपयाचे 1999 सालचे 1999 नाणे खाऊ घालायचे आणि नंतर त्याची जी शी असेल ना शी त्याच्यातून करोडो रुपयाच्या काळं धन मिळेल बुवा. आणि ते कासव शोधण्यासाठी आहे हा. ना बाय 100 माणसं आहे ना पर डेने जंगलात फिरत होते कितीतरी दिवस. त्या कासवाला 1998 नाणे खाऊ घातली. हा. नाही 1999 नाणे खाऊ घातली मी. हा. त्यान बाय ना पण त्याने शीच केली नाही ना. 1.5 महिना शीच केली नाही त्याने. कासवाने शी केली नाही. नाही, हा. मग कासवाकडनं पैसे घे ना. माझ्या भावाला कशाला अडकवताय ह्याच्यात? अशी कशी बायको केली तू? अशी कशी बायको केली? हा गाल घरी घे आणि भाड्याने ठेवून तुझ्या जवळ. इथे पप्पा. एवढा मारतो तू मला. तुझ्या बापाच घातो का रे मला मारायला? बापाच्या नावानं नको पडू. नका नको ना नको. मला पैसा पाहिजे. नको, त्याचे बाबा काय करताय? परत इकडं जाऊ मी. पण ठीक आहे. तर त्याचे थांब 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 काय? वाच. अरे मला माहिती रे ह्याच्यावर माझी सही आहे म्हणून. हॉस्पिटलचं बिल येते त्या कासवाचं ऑपरेशन त्याचं ते शीच करत नव्हतं ना. कासवाचं ऑपरेशन केलं. हो ते शीच करत नव्हतं. अरे बांग्या तुला कळतं का? ऑपरेशन केला. हा त्या गरीब जीवाचं ऑपरेशन केलं तू. अरे नाग्या तुला काय अक्कल बिकल आहे की नाही? पण यात माझा काही दोष नाही. काय झालं? मी फक्त कासव मिळून दिलं, त्यानंतर माझी जबाबदारी संपली. मग नंतर मला कसं जाब विचारता हो तुम्ही? ठीक आहे जाऊ दे सगळं जाऊ दे. सगळं जाऊ दे ना. सगळं. मी संपला विषय. नाही जबाबदारी कशी संपली. मला माही पैसे पाहिजे भाऊ. 10 लाख रुपये. मला काही घेणं देणं नाही. मला 10 लाख रुपये देऊन टाकतो. ए, कोण काय? 10 लाख रुपये दे चल. तू कुठे 10 रुपये? 3 उंटाचे 7 कासवाचे. ते घे म्हणत ना तुम्ही. ते गेले म्हणजे ते काही तसे गेले नाही. विषय गेला म्हटलं होतं मी. विषय घ्या, माझे पैसे पण घे. असे कसे पैसे गेले रे? मी आता जबाबदार नाही. ठीक आहे बाबा तू नाही जबाबदार.
मग कोण जबाबदार? जबाबदार कोण आहे? तो उंट आहे ना हा. त्याला खड्ड्यात टाका. गेला. कासव आहे ना हा. त्याला चुल्यात घाला. झालं संपलं? हा तेच बस. सगळं. संपलं ठीक आहे, या झालं तुम्ही, ना? चला या. तू पण माझ्यासोबत येशील. मी काय येऊ सोबत? तू येशील. का पण? गॅरंटी कोणी दिली आहे? कोणी दिली गॅरंटी? माझी आहे. मग कोण येईल सोबत? मीच येईल ना. हा, मग? माझी गॅरंटी आहे. बस. तू येशील सोबत हा. आणि 10 लाख रुपये तुझ्याकडून घेईन मी. एक मिनिट, हे वनी या सांग, 10 लाख रुपये मी कसे काय देणार? देणार. गॅरंटी तुम्ही दिली होती ना, तुम्हीच देणार मग. या भांग्याचे पैसे मी फेडायचे? हो. गॅरंटी कशाला दिली तुम्ही? अरे मी कुठेतरी आणि सही करून घेतली माझी. मग मला तुम्ही काय दिली माहिती कशाला? नाही. मला माझे पैसे पाहिजे. चल रे, चल तू, चल चल तू. थांबा ना यार, माझी नोकरी आहे, मला कुठे घेऊन चालला तुम्ही? नोकरी आहे ना हा. त्याच्यासाठीच घेऊन चाललो तुला. हे त्या दलिंदरला घेऊन जाऊ शकत नाही. त्याला काय फुकट पोसू का मी? तू 11 ते 5 ड्युटी कर भो. हा. आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुझा जो पगार येईल ना त्याच्यात खर्चापुरते पैसे मी वहिनीला देऊन टाकेल. चालेल. बाकीचे पैसे मी घेईन. असा हळूहळू हिशोब चुकता होईल आपला. कळलं? क्लिअर? चला, चल चल चल. म्हणजे आता माझा काही संबंध नाही. नाही तुझा काही संबंध नाही. हे दोषी आहे. हो हे ताई ह्यांची लपडी तुला नेहमी निसटावे लागतात बघ तू. तू शांत बसणार आहे. लोक बोलली की मला मी बोलत ज्या दिवशी घरी येईल ना, पोलादपूरचा जॉन सिना, तुला असा मारीन ना, नाव लावणार गौरव मोरे म्हणून. ए, 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 कोयलाचा शाहरुख. तुझ्या भावाला सांभाळत बस. ते बघतील काय करायचे ते. चल चल निघ निघ चल. याचे पैसे मी भरू काय? 10 लाख रुपये? तुझं झालं, पण यांची खूप चिडचिड होते रे. मी काय करू? याच्यासाठी काही स्कीम आहे? ताई ह्याच्यासाठी बेस्ट स्कीम आहे. काय? मुंगी असते मुंगी, हा. तिला सोयाबीन द्यायचं. हा. ती सोयाबीनची पावडर आपल्याला देते. हा. ती सोयाबीनची पावडर आणि याकिनीचं दूध मिक्स करायचं आणि प्यायचं. क्या बात है, कडक. काय एक नंबर स्कीम होत्या तुझ्या ओमकार. आणि गौऱ्या तू काय धावलायस एकदम सुसाट. जामच आवडला परफॉर्मन्स. मज्जा आली. ऐकूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. सुसाट परफॉर्मन्स झाला आणि चार्मर आज मिशी छान दिसतेय तुम्हाला. छान दिसतंय, हँडसम दिसतंय. तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला भयंकर आवडते की तुला इथे मंचावर येऊन परफॉर्म करत असताना एखादी गोष्ट सापडते आणि त्या गोष्टीचं तू इतकं मोठं वलय निर्माण करतोस की ते नोटीस करावंच लागतं. आज पण तू ती जी काही पळण्याची स्टाईल डिस्कवर केलीस ती अप्रतिम होती. आणि गौऱ्या सॉरी पण तुला मार खाताना बघताना थोडीशी मजा येते. का माहीत नाही, थोडीशी. ओंकार, आय थिंक तू आज जेवढ्या शेड्स तुझ्या शर्टमध्ये आहेत तेवढ्याच शेड्स तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये बघायला मिळतात. मी जसं नेहमी म्हणते की तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस आणि तू ते प्रूव्ह करून दाखवतोस नेहमी. श्यामदादा, तुमचा पठाण, खानदेशी पठाण फारच भावला, फार मस्त होता. वने, तुझं कॅरेक्टर पण मस्त होतं. छान दिसतेस आणि मजा आली. क्या बात. कीप इट अप. ऑल द बेस्ट.